बच्चो मॅट्रायसेस यो मॅट्रायसेसच्या आजच्या लेक्चर मध्ये आपण जाणार आहोत पुढच्या पार्ट मध्ये. आपण मागच्या पार्ट मध्ये काय पाहिलं आहे, अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस. चला तुमच्या टेक्स्ट बुक मधून पण तो पार्ट कव्हर करून टाकूया. कन्सेप्टच्या व्हिडिओ मध्ये मी तर तुम्हाला कन्सेप्ट दाखवलेली आहे. आता तुमच्या टेक्स्ट बुक काय म्हणतंय यावर फोकस करूया. एकदा टेक्स्ट बुकचा पण पार्ट झाला त्यानंतर आज आपण इनवर्सची कन्सेप्ट शिकूया. ठीक आहे, चला. हे आहे तुमचं महाराष्ट्र बोर्डचं टेक्स्ट बुक. अरे 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 अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस काय म्हणतं बघा. आता याच्यामध्ये आपण शिकलेलो आहोत गोष्टी, त्याच आपल्याला फक्त इथून पटापट रिवाइज करायचे. मला सांगा, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, ट्रान्सपोज काय असतं? कालच आपण बघितलं होतं ट्रान्सपोज काय असतं. बाळांनो एक एक्झाम्पल घ्या. इथे एक मॅट्रिक्स आहे. आता हे जे मॅट्रिक्स आहे, या मॅट्रिक्सचा जर मला ट्रान्सपोज काढायचा असेल तर मी काय करणार, जे आडवे आहेत त्यांना उभे करणार आणि जे उभे आहेत त्यांना आडवे करणार. सर काय? हा, जे आडवे आहेत त्यांना उभे, जे उभे आहेत त्यांना आडवे, जे झोपलेले आहेत त्यांना उभं करा. 2 आणि 1 झोपलेत, सलूट. 3 आणि 2 झोपलेत, खतम. सर आडव्यांना उभं केलं की ऑटोमॅटिक उभे आडवे होतात? येस सर, ठीक आहे ना. आता बघा इथेच बघा नालायकांनो, की मी इथे काय केलं की सपोज एक एक्झाम्पल 3 4 5 6. ठीक आहे, मी काय म्हटलं की रो ला कन्वर्ट करायचं कॉलम मध्ये, कॉलमला कन्वर्ट करायचं रो मध्ये. इथे बघा 3 4 आडवेत त्यांना उभे केले, इथे संपून गेलं काम. रो झाले कॉलम आणि कॉलम झाले रो. आय होप तुम्हाला कळलं असेल. या छोट्याशा कन्सेप्टला म्हणतात ट्रान्सपोज करणे. ठीक आहे ना, लक्षात घ्या. ट्रान्सपोजला एक्सपोज करूया आपण. चला ये बाळा इकडे, एकदम झूम मध्ये. बाळांनो तुम्हाला दिसत असेल बघा, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ए इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m into n. द मॅट्रिक्स ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम. मी आता काय म्हटलं होतं, इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम. त्यालाच काय म्हणतात बाळांनो? ए इज कॉल्ड ट्रान्सपोज ऑफ द मॅट्रिक्स ए. इट इज डिनोटेड बाय ए डॅश किंवा ए टी. ए वर असा डॅश किंवा याला ए डोक्यावर टी असं डिनोट केलं जातं. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. जर तुमच्याकडे टेक्स्ट बुक असेल तर या टेक्स्ट बुक मध्ये या गोष्टींना हायलाइट करा. बाळांनो कसं आहे माहिती का, आपण आपल्या कन्सेप्ट पण क्लिअर केल्या पाहिजेत कन्सेप्टच्या व्हिडिओने, आणि सोबत आपली ही टेक्स्ट बुकची जी सिरीज आहे याने टेक्स्ट बुक पण आपण अंडरस्टूड केलं पाहिजे. मुद्दा हा आहे की कॉन्फिडन्स क्रिएट करणे. कॉन्फिडन्स कसा क्रिएट होणार? कन्सेप्टने कन्सेप्ट क्लिअर होणार. त्यानंतर ही जी टेक्स्ट बुकची सिरीज आहे, या टेक्स्ट बुकने तुमच्या महाराष्ट्र बोर्डच्या टेक्स्ट बुक मध्ये काय कंटेंट आहे तो इझी लँग्वेज मध्ये तुम्हाला डिलिव्हर होणार. म्हणजे त्या बुक कडे बघितल्यावर फिअर फॅक्टर येणार नाही. बरेच लोक काय करतात की आपली एक छोटीशी बुक क्रिएट करतात, त्यामध्ये इझी मॅथ्सचे प्रॉब्लेम टाकतात आणि झालं. एकदा कन्सेप्ट सांगायची, त्यानंतर ते इझी प्रॉब्लेम बघायचे. मुलगा त्यांची प्रॉब्लेमची बुक बघितल्यानंतर जेव्हा महाराष्ट्र टेक्स्ट बुकची प्रॉब्लेम बघतो तेव्हा त्याचं कपाळामध्ये टेन्शन येतं बाळांनो. ठीक आहे, सो अशा गोष्टी होऊ नयेत तुमच्या बरोबर, म्हणून आपण काय करणार आहोत, सोबत टेक्स्ट बुकला पण घेऊन जाऊया. चला, ए डॅश किंवा ए ट्रान्सपोज असं. येस एक्झॅक्टली सर. द ऑर्डर ऑफ एटी इज अ एन इंटू एम. येस. आता फॉर एक्झाम्पल मला यांना काय म्हणायचंय बघा, लक्षात घ्या. आता इथे तर सर इथे कुठे एन इंटू एम झालं बघा ना, लक्षात घ्या. इथे बाळांनो एम इंटू एन होतं, म्हणजे 2/2 होतं. याचं जरी एन इंटू एम केलं असतं तरी सुद्धा 2/2 झालं असतं. मी काय बोलतोय कळतंय का तुम्हाला? 2/2 झालं असतं. फॉर एक्झाम्पल याचा मला ट्रान्सपोज काढायचा आहे 3 5 4 6 चा. 3 5 4 6 सिंपल. याचा पण काय झाला 2/2 झाला, कारण यामध्ये एम आणि एन इक्वलच आहेत. पण सर व्हॉट इफ जर समजा आता कंडिशन वेगळी असेल, एखादा मॅट्रिक्स वेगळा असेल, तर अशा सिच्युएशन मध्ये डिफरंट येऊ शकतो का? येऊ शकतो ना बाळांनो, लक्ष द्या. का नाही येऊ शकणार? एक एक्झाम्पल घेऊया आपण त्याचं. चला, इथे 2 1 3 4 2 2. आता याचा ट्रान्सपोज करायचा आहे. पहिले याची मला ऑर्डर सांगा. 3 into 2. येस सर, 3 into 2 याची ऑर्डर आहे.
ओ हो क्या हो गया. हा लक्षात घ्या काय नाही झालं. तर आता बेसिकली 3 रोज आहेत आणि 2 कॉलम आहेत. आता 3 रोज आहेत बाळांनो. रो आहेत रो. सर रोज म्हणू नका. रोज आमच्या लाईफ मध्ये आधी पण नव्हते आणि आत्ता पण नाहीत. ठीक आहे लक्ष द्या. सो 3 रोज आहेत त्याचे कॉलम कसे होणार 2 4. ठीक आहे म्हणजे रोज झाल्या आडवे झाले उभे. सर फक्त आडवचा उभं करायचंय बस बाकी काय नाही करायचं. यस बेटा आडव्याचा उभा करा. ठीक आहे आता बघा इथे हा एम होता हा एन होता. आता व्हायला काय पाहिजे होतं एन इंटू एम म्हणजेच काय 2 इंटू 3 झालंय का बघा. 2 रोज 3 कॉलम. सर तुसी ग्रेट हो जी. यस डन. ट्रान्सपोर्टची कन्सेप्ट क्लिअर 100% क्लिअर सर 100% क्लिअर. ओ बल्ले बल्ले. ठीक आहे चला आता दुसरी कन्सेप्ट बघूया. आता इथं यांचे प्रॉब्लेम्स काय ते पण बघूया. ठीक आहे बाळा शाण्यासारखं वाग. येस गुड. आता लक्षात घ्या इथे एक्झाम्पल बघा काय ए -1 3 4 5 -2 7. याची ऑर्डर मी कशी पहिल्यांदा फाइंड आउट करणार बाळांनो. पहिल्यांदा लक्ष द्यायचं रोजवर. रोज म्हणजे गुलाब नाही रोज याच्यावर लक्ष द्यायचं. याच्यामध्ये 3 रो आहेत आणि 2 कॉलम आहेत. 3 रो 2 कॉलम ऑर्डर याची आहे. आता याचा जो ट्रान्सपोज होणार तो काय होणार 3/2 होणार का 2/3. सर 2/3 होणार. म्हणजे सर उभ्यांना काय करायचं आडवं करायचं आणि आडव्यांना काय करायचं उभं करायचं. सर मग मी पहिल्यांदा उभ्याला आडवं करू का आडव्याला उभं करू. तुम्ही एक जरी गोष्ट केली ना दुसरी ऑटोमॅटिक होईल. तुम्हाला उभं करायचं असेल तर उभं करा आडवं करायचं असेल तर आडवं करा. सर हे काय बोलताय. अरे बाळांनो मी तुम्हाला ऑर्डर सांगतोय की रोज आडवे आहेत त्यांना एकतर उभं करा नाहीतर आडवं करा. कशाला कॉलमला जे उभं आहे त्याला आडवं करा. ठीक आहे ना. सो एक काही गोष्टी केली की दुसरी गोष्ट ऑटोमॅटिक होते. ठीक आहे येस. सो आता बघा इथे आडव्या आहेत आडव्या गोष्टी आहेत रो आडव्या आहेत यांना मी उभं करतो -1 5. ठीक आहे 3 -2 4 7 झाला ट्रान्सपोज. ठीक आहे इथे पण बघा ही जी उभी कॉलम आहे कॉलम नंबर 1 कॉलम नंबर 2 कॉलम नंबर 3 या कॉलमला मी पहिले रो मध्ये कन्वर्ट करतो. बघा 184 चा रो केला. 0 -1 3 0 -1 3 चा गेला. -2 2 5 -2 2 5 केला. म्हणजे मी बेसिकली काय केलं ए चा ट्रान्सपोज केला. इथे बी होता तर बी चा काय केला ट्रान्सपोज केला. याला मी बी डॅश पण लिहू शकतो नाही तर बी रेस टू टी असं पण लिहू शकतो. चला मित्रांनो पुढे बघूया. आता सिमेट्रिक मॅट्रिक्स. सर सिमेट्रिक मॅट्रिक्स काय असतं बाळांनो. तुम्ही तुमच्या घरी कधी आरसा बघितलाय का. सर हा काय प्रश्न आहे. आम्ही रोजच आरशात बघतो. ठीक आहे ना. बघण्यासारखं काय नसतं तरी सुद्धा आम्ही आरशात बघतो. येस बेटा. तर आरशामध्ये आपण आपल्याला काय भेटतं आरशामध्ये सर आपण बघतो आपली प्रतिकृती आपल्याला दिसते. ओ हो प्रतिकृती. मग आता याचा आणि सर सिमेट्रिक मॅट्रिक्सचा काय संबंध आहे. सिमेट्रिक मॅट्रिक्स हा तोच आरसा आहे. सर म्हणजे याच्यामध्ये प्रतिकृती दिसणार. एक्झॅक्टली. सर कुठे प्रतिकृती दिसणार बाळांनो हे आहे तुमचा डायगोनल. डायगोनलच्या खालची गोष्ट सेम ऍज इट इज वर दिसणार. इथे एच होता इथे एच आला. इथे जी होता इथे जी आला. इथे एफ होता इथे एफ आला. म्हणजे सर डायगोनलच्या आर पार म्हणजे इकडची गोष्ट सेम ऍज इट इज इकडे असणार. एक्झॅक्टली. सर एखादं एक्झाम्पल द्या ना. घ्या ना एक्झाम्पल बाळांनो. 1 3 2 1 5 0. आता मला सांगा वर 3 2 0 आहे इकडे काय असणार ऑर्डर 3 2 0. सर हे काय करून टाकलं तुम्ही बाळांनो. हे मी नीट नाही बनवलं जरा एक नीट बनवतो. चला तुमच्यासाठी काय पण इथे घेऊया आपण वाय झेड एक्स. इकडे घेऊया पी क्यू आर. बाळांनो आता लक्षात घ्या इकडे पी क्यू आर आहेत ना इकडे पण असणार पी क्यू आणि आर. म्हणजे इकडचा पी गेला इकडे इकडचा क्यू इकडे इकडचा आर इकडे आणि मधली जी लाईन आहे ती रेषा आहे आरशाची. म्हणजे पी क्यू आर बघा ना इकडे थांबलेत आणि त्यांना इकडे त्यांचं प्रतिबिंब पी क्यू आर दिसतंय. सेम गोष्ट बाळांनो. चला सर स्क्यू सिमेट्रिक काय असतात. स्क्यू सिमेट्रिक काय असतात माहिती का. स्क्यू सिमेट्रिक मध्ये तुमच्या
डायगोनलच्या गोष्टींच्या दोन्ही साइडला चित्रविचित्र घटना घडतात. सर चित्रविचित्र म्हणजे कसल्या घटना घडतात लक्षात घ्या ना आलायकांनो. एक डायगोनल आहे, या डायगोनलच्या इकडे जर -1 असेल तर तो या डायगोनलच्या तिकडे +1 होतो. म्हणजे सेम प्रतिबिंब दिसतं का? नाही. याच्यामध्ये असं दिसणार, फॉर एक्झाम्पल मी सकाळी उठलो, मी क्लीन शेव करून टाकला. सर नका करू, मी पण नाही करणार बाळांनो, ठीक आहे लक्षात घ्या. पण जर मी सकाळी क्लीन शेव केला, एक इमॅजिन करा, आणि मी माझ्या आरशात बघितलं तर मला दाढी गायब झालेली दिसली पाहिजे. येस सर. पण मला आरशामध्ये दाढी दिसतीये, ओ माय गॉड. आणि मी आरशाच्या बाहेर तोंड काढलं तर मला मित्र बघून सांगतोय की अरे तुझी तर दाढी नाहीये, आणि मी आरशात बघतो तर मला दाढी दिसतीये. हे सर काय होतंय? स्क्यू सिमेट्रिक होतंय. स्क्यू सिमेट्रिकचा अर्थ, स्क्यू सिमेट्रिक काय करतं की आरसा तोच राहणार, पण आरशाच्या इकडे एखादा प्लस असेल तर इकडे मायनस दिसणार, एखादा मेल असेल तर त्या आरशात फिमेल दिसणार. म्हणजे काय? प्लसचं होणार मायनस, मायनसचं होणार प्लस, चेंज. ठीक आहे, तर याला म्हणतात स्क्यू सिमेट्रिक. एक एक्झाम्पल घेऊया. चला इथे बघा, 0 0 0 हा डायगोनल आहे, हा आरसा आहे. इकडे -4 आहे, इकडे जाऊन काय होणार? 4. म्हणजे नंबर सेम, त्याचं फक्त काय चेंज? साइन चेंज. ठीक आहे ना. 7 इथे, इकडे -7, -5 इकडे 5. सिंपल गोष्ट बाळांनो. एखादं तुम्ही पण मला बनवून सांगा. सर एखादा घेऊया ना आपण एक्झाम्पल, खूप इंटरेस्टिंग आहे. चला 1 3 2 हा डायगोनल आहे समजा. इकडे 1 1 1 घेऊया. चला एक अंडरस्टँडिंग साठी 1 1 1 हा डायगोनल आहे. आणि इकडे घेऊया चला एक एक्झाम्पल -5 आणि इथे घेऊया 2. तर आता या -5 चे इकडे काय होणार? 5. कळते का मी काय बोलतोय? या 2 चं काय होणार बाळांनो? इकडे -2. ठीक आहे. आणि अजून एक नंबर इथे घ्यायला पाहिजे होता 3. या 3 चं काय होणार बाळांनो? अरे अरे अरे, गणलं काम. अरे 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 यार सर तुम्ही असं का करता बाळांनो? काय करू आता, वय झालंय माझं. लक्षात घ्या, इकडे बघा 1 1 1. ठीक आहे. आता मला सांगा, इकडे 2 नंबर असतील, समजा 0 असेल आणि इकडे 7 असेल आणि इकडे 8 असेल, तर बाळांनो आता काय करणार? इथे 10 घेऊया. चला आता बेसिकली आपण असं करणार की इकडे 10 आहे म्हणल्यावर या आरशाच्या इकडे हा असणार -10. इकडे -7 आहे समजा, तर इकडे होणार तो +7. इकडे 8 आहे तर इकडे होणार -8. खत्म. बेस्ट एक्झाम्पल सर, बेस्ट. येस बेटा. चला आता एक काम करू, या गोष्टींना आपण बाजूला ठेवू आणि आता पुढची गोष्ट बघूया. नेक्स्ट गोष्ट कोणता आहे? नेक्स्ट पार्ट कोणता आहे? प्लीज स्क्रीनवर या. ओके, आले. आता बाळांनो या गोष्टीला जरा मी कडेला ठेवतो. चल बाबा बाजूला हो, बाजूला हो. आता मी काय सांगतो त्या गोष्टी लक्षात घ्या. आता आपण बघणार आहे इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स. इक्वॅलिटी काय असते बाळांनो? इक्वॅलिटी लक्ष द्या. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ. बघा इथे याची ऑर्डर काय? 2/3. ठीक आहे, 2/3 आहे. इथे याची ऑर्डर काय? 3/2. आता इक्वॅलिटीचा रूल काय? इक्वॅलिटी काय असते? इक्वॅलिटी ऑफ 2 मॅट्रिक्सेस काय असतात? A and B are said to be equal if order of A is equal to order of B and corresponding elements of A and B are same. सर आम्हाला नाही कळालं, प्लीज समजून सांगा. एक एक्झाम्पल देतो ना मी तुम्हाला. या गोष्टीला बंद करून टाकू आपण. ठीक आहे, या गोष्टीला इकडे पाठवू. चल चल निघ इकडे चल. ठीक आहे, आता बघा लक्षात घ्या. या मॅट्रिक्स मध्ये 3 2 1 4 हा एक मॅट्रिक्स आहे. आता याचा जर मला इक्वॅलिटी फाइंड आउट करायचं असेल ना, तर जुळा व्यक्ती फाइंड आउट करावा लागतो. जुळा म्हणजे सर हुबेहूब सेम. 3 1 2 4. श्याम और राम, राम और श्याम. 3 2 1 4 आणि हा पण आहे 3 2 1 4. सर याच्यामध्ये ऑर्डर सेम आहे का? येस, ऑर्डर आहे याची काय? 2/2, याची 2/2. सर एलिमेंट सेम आहेत का? एक्झॅक्टली बेटा, हुबेहूब एलिमेंट आहेत. A is equal to this, B is equal to this. सो बेसिकली हुबेहूब जो मॅट्रिक्स असतो त्यालाच म्हणतात इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स. खतम.
सिंपल गोष्ट, एका शब्दात, एका लाईनीत, एका स्टेटमेंट मध्ये मी तुम्हाला सांगतो, हुबेहूब सेम तो आहे इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स. खतम. ही कन्सेप्ट इथेच खतम. सर मग त्यांनी तर एक्झाम्पल वेगळं दिलंय. अरे त्यांनी यडछाप आहेत. त्यांनी काय कांड केलंय बघा. त्यांनी 2/3 चा मॅट्रिक्स घेतलाय, 3/2 चा मॅट्रिक्स घेतलाय. 2/3 आणि 3/2 चा मॅट्रिक्स. पहिली गोष्ट सांगा, ऑर्डर सेम आहे का? घंटा सेम आहे सर. सर यात एलिमेंट बघा 2 4 1 आहेत. याच्यामध्ये काय 2 4 1 आहे. इकडे -1 0 0 आहे, इकडे -1 0 0 आहे. सर एलिमेंट तर सेम आहेत. एलिमेंट सेम होऊन फायदा काय? ऑर्डर पण सेम हवी. मग हा मॅट्रिक्स इक्वल आहे का? नाही सर. सर हा मॅट्रिक्स इक्वल नाही. ए इज नॉट इक्वल टू बी. खत्म कर दो ये बात. चिल्ला चिल्ला के बताओ. ठीक आहे. आता बघा बाळांनो, मग सर हा काय आहे? 2 4 1 -1 0 0. बघा ना, हा जो आडवा आहे ना, इथे हो उभा झाला. हा आडवा आहे, हा उभा झाला. म्हणजे हा काय झाला? हा बेसिकली बाळांनो ट्रान्सपोज झाला. म्हणजे ए इज इक्वल टू बी ट्रान्सपोज. म्हणजे बी चा ट्रान्सपोज असेल तो इक्वल आहे ए बरोबर. हे पण मी म्हणू शकतो. येस सर. म्हणजे तुम्ही मी काय बोललो लक्षात आलं का नालायकांनो? ए जो आहे ना, ए हा बी चा ट्रान्सपोज केल्यावर इक्वल आहे. बट आता सध्याला ए इक्वल आहे का बी बरोबर? अजिबात नाही सर. ठीक आहे सर. या बुक मधले एक्झाम्पल खूप जास्त भंगार आहेत. येस सर. ही बुक कोणी लिहिलेली आहे माहिती नाही बाळांनो. सर म्हणून आम्ही महाराष्ट्र स्टेट बुक मधल्या एक्झाम्पल्सला रेफर नाही करत. रॉंग आहे बाळांनो. केलं पाहिजे. ठीक आहे लक्षात घ्या. पुढे बघा. पुढे जाऊ आपण. ऍडिशन ऑफ 2 मॅट्रिक्स. सर याच्यावर तुम्ही पूर्णपणे कालचं लेक्चर घालवलेलं आहे. आता आम्हाला हे प्रॉब्लेम जमलेच पाहिजेत 100%. सर नाही जमले तर बाळांनो, जर हे प्रॉब्लेम आता तुम्हाला नाही जमले, जर तुम्ही कन्सेप्टची माझी व्हिडिओ पाहून इथे आत्ता बघत असाल व्हिडिओ ही, तर तुम्ही 11 मजल्याची बिल्डिंग हुडकली पाहिजे तुमच्या एरियामध्ये. आणि सर तिथे काय केलं पाहिजे? तिथे खाली डोके वर पाय करून 2 बेडूक उडी मारली पाहिजे. ठीक आहे नालायकांनो लक्ष द्या. ऍडिशन ऑफ 2 मॅट्रायसेस. बानो लक्ष द्या. ए अँड बी आर 2 मॅट्रायसेस ऑफ सेम ऑर्डर. पहिला माझा क्वेश्चन तुम्हाला हा आहे. सेम ऑर्डर नसेल तर ऍडिशन होते का? नाही. सेम ऑर्डर नसेल तर सबस्ट्रॅक्शन होतं का? नाही. मला हे सांगा, सेम ऑर्डर हा ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन मध्ये लागतो, पण सेम ऑर्डर मल्टिप्लिकेशन मध्ये गरजेचा आहे का? गरजेचा. मी बोलत आहे गरजेचा. सर गरजेचा आहे का? अजिबात नाही सर. कारण की सर मल्टिप्लिकेशन मध्ये आपल्याला ऑर्डर मध्ये पहिल्याची दुसरी आणि दुसऱ्याची पहिली बघायची असते. येस काय ऑर्डर. नालायकांनो लक्ष द्या. ठीक आहे एक्झॅक्टली. चला पुढे. चलो बच्चो आगे बढ़े हम आगे बढ़े हम आगे बढ़े. आता याचा बघा बाळांनो, ऑर्डर सेम आहे का? 2/3 2/3. यस 2/3 2/3 हे सेम आहे. चला आता आपण याची ऍडिशन करूया. टन 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 टाडा. बघा इथे 2 आहे, इथे -4 आहे. मला सांगा 2 प्लस -4 काय होतात? 2 आणि -4 मध्ये सर दोघातील फरक मोठ्याचे चिन्ह म्हणजे -2 येणार. येस एक्झॅक्टली -2 येणार. आलं -2. चला मला सांगा 3 आणि 3 दोन्ही मिळून काय होतात? 3 और 3 बनते हे 6. सर 1 आणि 1 2. इथे बघा 2 झालेले आहेत. पुढे -1 आणि 5 दोघातील फरक मोठ्याचे चिन्ह. दोघातील फरक 4 चा मोठा आहे, 5 5 चं चिन्ह प्लस. -2 आणि 7 दोघातील फरक मोठ्याचे चिन्ह. ऍडिशन करताना हा रूल लक्षात ठेवा. मायनस प्लस असेल तर दोघातील फरक मोठ्याचे चिन्ह. दोघातील फरक 5 आहे, मोठ्याचे चिन्ह 7 म्हणजे प्लस. 0 आणि -8 मध्ये जर मला ऍडिशन करायचे असेल तर -8च येणार ना. ठीक आहे डन सर. चला पुढे. इफ ए एंड बी आर 2 मैट्रिसेस ऑफ सेम ऑर्डर. अरे 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 इसको क्या हो गया? ऐसा क्यों कर रहा है ये बच्चा?
If A and B are two matrices of same order, then subtraction of two matrices is defined as A minus B. आता इथे ना बाळांनो, इथे हे नॉर्मल नाहीये गोष्ट. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. सबस्ट्रॅक्शन साठी एक रूल आहे. येस, सबस्ट्रॅक्शन साठी कोणता रूल आहे सर? सबस्ट्रॅक्शन जर तुम्हाला करायची असेल ए आणि बी ची, तर रूल, पाठ्यपुस्तकातला रूल काय म्हणतो तो नीट बघा आणि तो रूल लक्षात ठेवा, नाहीतर सॉल्व एक्झाम्पल कडे डायरेक्ट जम्प कराल आणि तिथे डोकं धरून बसाल. लक्ष द्या. ए मायनस बी इज इक्वल टू ए प्लस मायनस बी. कम ऑन. ए मायनस बी इज इक्वल टू ए प्लस मायनस बी. शिट सर, म्हणजे आम्हाला ऍडिशन करायची आहे? नाही नालायकांनो, नीट बघा ते काय म्हणतायत. ए मायनस बी इज इक्वल टू ए प्लस ब्रॅकेट मध्ये मायनस बी. चेक करूया सर, चेक करूया सर, तुम्ही जे बोलताय तशा पद्धतीनेच गोष्टी सॉल्व होत आहेत का? लेट्स सी. इथे बघा, उई माँ, ये क्या हो गया जी? आता बघा, लक्ष द्या. अरे नालायका, थांब ना. टेक्नॉलॉजी बाळांनो जेवढी चांगली आहे ना तेवढी खराब पण आहे. ठीक आहे, तुम्ही मला सर तुमचीच खराब आहे. लक्षात घ्या. आता बाळांनो बघा, ए मायनस बी करायचंय. इथे बघा, इथे लक्ष द्या. याला ए समजूया, याला बी समजूया. ए मधून बी मायनस करायचंय. रूल काय म्हणतो? ए घ्या, घेतला सर ए मायनस वन, आणि त्याच्यामध्ये ऍड करा मायनस बी करून. म्हणजे बी जो पण आहे ना त्याला मायनस लावा. सपोज एक एक्झाम्पल मला सांगा, मायनस वन आहे, हा ए आहे तुमचा, राईट? त्यात प्लस करा. प्लस करतो, हरकत नाही, पण प्लस करताना काय करू? बी ला मायनस चिन्ह देऊन घ्या. आता इथे बी स्वतः निगेटिव्ह आहे, तर निगेटिव्ह निगेटिव्ह काय होणार बाळांनो? पॉझिटिव्ह होणार. सो इथे काय होणार? मायनस वन प्लस वन, जे इथे झालेलं आहे मायनस वन प्लस वन. कुणाला नसेल कळालं तर प्लीज परत एकदा लक्ष द्या बाळांनो. मी आहे ना त्या जनतेसाठी, ज्या जनतेचा मेंदूचा आयक्यू एकदम खराब झालेला आहे रील बघून बघून बघून. त्या लोकांना लवकर समजत नाही, अशा गरिबांचा मी कैवारी आहे. सो नीट लक्ष द्या. अजून एकदा मी सिंप्लिफिकेशन करून सांगतो, लक्ष द्या. मायनस वन मायनस मायनस बी. मला सांगा, मायनस वन असेल त्याला जर मी मायनस केला तर मायनस मायनस प्लस होतो. दोन मायनस मिळून प्लस करतात. लक्षात घ्या. म्हणजे काय होणार? मायनस वन प्लस मायनस बी, सॉरी मायनस मायनस प्लस वन. इथे प्लस वन आला बघा. येस सर. आता इथे बघा, नीट बघा नालायकांनो, नीट बघा. ठीक आहे, आता इथे थ्री आहे. थ्री प्लस, आता हा जो पण असेल त्याला मी मायनस करणार, म्हणजे काय होणार? मायनस टू. मग आता याच्यामध्ये काय होतंय? दोघातील फरक मोठ्याचे चिन्ह. एक्झॅक्टली सर, बरोबर सर. आता इथे बघा, इथे झिरो आहे, इथे फोर आहे. काय करणार? झिरो प्लस फोरचं चिन्ह बदलणार, म्हणजे मायनस फोर. ठीक आहे, सो बेसिकली इथे होणार मायनस फोर मायनस फोर मायनस फोर. कळतंय का? म्हणजे आपल्याला बेसिकली हा जो पण काय ए आहे, या ए ला घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये त्याच ऑर्डरच्या नंबरला बी ला घ्यायचा आहे, पण बी ला घेताना मायनस करून घ्यायचा आहे. मायनसचा इफेक्ट त्याच्यावर लादायचा आहे, पण मध्ये चिन्ह टाकायचं आहे प्लसचं. आय होप कळलं असेल तुम्हाला नालायकांनो. ठीक आहे, लक्षात घ्या. आता इथे बघा, फोर आहे. फोर ला मी घेतलं, प्लस केलं. पाच ला मी काय केलं? मायनस फाय. दोघातील फरक मोठे चिन्ह, मायनस वन आन्सर. इथे बघा, आता इथे परत एकदा मायनस टू आहे. मायनस टू ला घेतलं, प्लस केलं, मायनस मायनस प्लस सिक्स. टू आणि सिक्स मधले दोघातील फरक मोठ्या चिन्ह, फोर आलं. येस सर. इथे फाईव्ह आहे. फाईव्ह ला घेतलं, प्लस केलं, नाईन ला मायनस नाईन केलं, मायनस नाईन. दोघातील फरक मोठे चिन्ह, मायनस फोर. येस सर. बाळांनो, हे अशा पद्धतीचं सबस्ट्रॅक्शन आहे. बाळांनो, आता आपण बघणार आहे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन म्हटल्यावर माझ्या तर अंगावर काटा आला,
कारण मल्टिप्लिकेशनला मी लिटरली कन्सेप्टच्या लेक्चरमध्ये जवळपास 15 मिनिटं म्हणजे एकदम समजून सांगितलं. ठीक आहे, बट असो, तुमच्यासाठी काय पण बघा, लक्षात घ्या. आता इथे जे आहे 3/2 ची ऑर्डर आहे. आता इथे काय करायचं आपल्याला, त्यांनी बेसिकली आहे ना या मॅट्रायसिसला, या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलंय 3/2 ने. म्हणजे काय, म्हणजे ह्या पूर्ण मॅट्रिक्सला, पूर्ण गोष्टींना, प्रत्येक युनिटला, प्रत्येक ऑर्डरच्या नंबरला त्यांनी मल्टिप्लाय करायचं ठरवलंय. कशाने? 3/2 ने. ठीक आहे, आता 3/2 ने कसं मल्टिप्लाय केलं तर बघा, 3/2 जेव्हा -1 ला मल्टिप्लाय होतो तर -3/2 होतो. 3/2 जर 3 ला मल्टिप्लाय होतो तर 3 मल्टिप्लाइड बाय 3 9/2 होतो. 3/2 ज्यावेळेस 4 ला मल्टिप्लाय होतो तर 3 4 आर 12/2 म्हणजे 6 होतो. ठीक आहे, 3/2 जेव्हा 5 ने मल्टिप्लाय होतो 15/2 होतो. 3/2 जेव्हा -2 ला मल्टिप्लाय होतो 3 इंटू -2 काय होतात बाळांनो, -6. -6/2 3 -3. 3/2 मल्टिप्लाय 7 होतात तर 21/2 होतो. सिंपल गोष्ट आहे बाळांनो, सिंपल. आता बाळांनो लक्षात घ्या, आता इथून पुढे महत्वाची गोष्ट सुरू होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी इथून लेक्चर स्किप केलं ना, चूक केली. कारण की का, आजच्या या लेक्चर मध्ये जो मेन मुद्दा आपण शिकणार आहे तो तर आत्तापासून शिकणार आहे. सर कोणता? इनवर्स, कंसेप्ट ऑफ इनवर्स. बेटा जी, ये बहुत खतरनाक कंसेप्ट है. ये कंसेप्ट बच्चों को रुला देती है. आता मी याला पाठवून टाकलं, जा म्हटलं, तुझं आता काही गरज नाहीये. लक्षात घ्या, आता पूर्णपणे लक्ष द्या. ब्लॅक बोर्ड. आता जी कन्सेप्ट आपल्याला शिकायची ते एकदम फोकस मध्ये शिकायची. ठीक आहे, इनवर्सच्या 2 मेथड आहेत. ठीक आहे, लक्षात घ्या बाळांनो, आपल्याला इनवर्स करायचा आहे. इनवर्स ऑफ मॅट्रायसिस, इनवर्स फाइंड आउट करायचा आहे. 2, एक इनवर्स मेथडने जाऊ शकतो. ओ सर, इनवर्सला इनवर्स मेथड? बाळांनो नालायकपणा करू नका, शांतपणे लक्ष द्या. दुसरं आहे बाळांनो मेथडचं नाव ऍडजॉइंट. सर जॉइंट, ऍडजॉइंट. ठीक आहे ना, ऍडजॉइंट मेथड. येस. आता ऍडजॉइंट मेथड आणि इनवर्स मेथड यामध्ये मी पहिल्यांदा एक्सप्लेन करणार आहे जॉइंट मेथड. ठीक आहे, सॉरी, ऍडजॉइंट मेथड. ठीक आहे, आता ऍडजॉइंट मेथड काय म्हणते लक्ष द्या. ऍडजॉइंट मेथड मध्ये स्टेप्स आहेत बाळांनो. ठीक आहे, स्टेप्स कोणत्या आहेत लक्ष द्या. आता ऍडजॉइंट मेथड मला जर फाइंड आउट करायची असेल ऍडजॉइंट, तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेणार आणि त्यानुसार तुम्हाला शिकवणार. ठीक आहे, अरे सर हा इकडे बघा, हा परत आला. ओके, डन. ऍडजॉइंट मेथड मी परत एकदा तुम्हाला नीट शिकवतो, लक्षात घ्या. म्हणजे मी शिकवलीच नाहीये, आता व्यवस्थित सांगतो तुम्हाला. ऍडजॉइंट, सपोज ऍडजॉइंट मेथडने आपण काय करतोय, इनवर्स फाइंड करतोय. सर इनवर्स. ठीक आहे, लक्ष द्या. आता ऍडजॉइंट मेथडने इनवर्स फाइंड करतो. एक मॅट्रिक्स घेऊया, चला सर घ्या. 2 2 1 3 खतम. आता हे मॅट्रिक्स बघा, नीट बघा, याच्याकडे प्रेमाने बघा, प्रेमाच्या नजरेने बघा. ठीक आहे, आता ऍडजॉइंट मेथड मध्ये एखाद्या गोष्टीचा इनवर्स काढायचा आहे. मला इनवर्स काढायचा आहे. ठीक आहे, हा ए आहे, याचा मला इनवर्स काढायचा आहे. इनवर्स रिप्रेझेंटेड बाय ए मायनस. ठीक आहे, तर आता ए इनवर्स म्हणजे इनवर्स जर मला काढायचा असेल तर मी कसा काढणार. फर्स्ट स्टेप, पहिल्यांदा मी चेक करणार त्याचा डिटर्मिनंट काढून की आन्सर 0 तर येत नाही. 2 2 1 3. आता याचा आन्सर काय येतो, 2 मल्टिप्लाइड बाय 2 4, 4 मायनस 3. ठीक आहे, हे मायनस हे आपण करतो, आन्सर किती येतो 1. म्हणजे इट इज नॉट इक्वल टू 0. येस सर, नॉट इक्वल टू 0. सर मग आता याचा इनवर्स निघेल का? एक्झॅक्टली, आता याचा इनवर्स निघेल. सर इनवर्स कसा काढणार? इनवर्स काढण्यासाठी पहिल्यांदा मी डिटर्मिनंट काढून घेतला. येस सर, डिटर्मिनंट काढला. डिटर्मिनंट किती निघाला माझा? 4 मधून 3 गेले, 1 निघाला. संपला विषय, एकदम
चिल्लर. स्टेप 1 लिहून तरी घेणार मी. कॅल्क्युलेट ए डिटर्मिनंट. जो आला 1, ठीक आहे ना. तो 0 नसायला पाहिजे, तो 0 नसायला हवा, तरच इनवर्स निघेल. येस डन सर. चिल सर. आता ज्या वेळेस मी डिटर्मिनंट काढला त्यानंतर फर्स्ट स्टेप असणार माझी मायनर काढायची. सर मायनर मायनर कुठून काढणार बाळांनो? हा मायनर वेगळा आहे, तुमचा लॉचा मायनर वेगळा आहे. मायनर काढणे म्हणजे कसं काढणे माहिती का? आता M11 म्हणजे काय की जो याची ऑर्डर आहे 1 आणि 1 म्हणजे काय? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. सर तुम्ही तो खोडला का? ते खोडायचंच आहे आणि आपल्याला चेक करायचं आहे. जर माझा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम गेला तर माझ्याकडे राहतं काय? 2 दिसतात सर, 2. येस. तर याचा M11 काय असणार? 2. ठीक आहे, ठीक आहे. M11 असणार 2. आता तसाच M12 काय असेल? सर M12 म्हणजे फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम. सर फर्स्ट रो सेकंड कॉलम मध्ये जर आम्ही हे जर झाकलं तर येतं 1. येस सर, येस येस बेटा येस. अरे नॉनसेन्स. ठीक आहे. अरे टेक्नॉलॉजी बाळांनो, टेक्नॉलॉजी. M12 किती येणार बाळांनो? हे जर मी हे केलं तर 1. येस, फर्स्ट रो सेकंड कॉलम. म्हणजे सर बेसिकली लपवायच्याच गोष्टी मायनर काढायला. येस, मायनर निघणार मग लपवून निघणार. ठीक आहे. M21 काय असणार? सेकंड रो फर्स्ट कॉलम. 3 दिसतोय सर. येस एक्झॅक्टली. आता M22 ओय होय M22 ओके सर निघाला. आता काय करू सर? काय करू आयुष्यात? मी काय करू? निघाला का ऍडजॉइंट मेथडने इनवर्स? नाही बेटा, ही तर सुरुवात आहे. आता आपल्याला काढायचा आहे कोफॅक्टर. कोफॅक्टर ओ हो. कोफॅक्टरचा काय आहे सर? कोफॅक्टरचा आहे फॉर्म्युला. कोफॅक्टर काढतात कसा? कोफॅक्टरचा फॉर्म्युला असतो कोफॅक्टर इज इक्वल टू A11 इज इक्वल टू -1 रेज टू IJ. सर मी तर पळून चाललो सर, तुम्ही शिका. नाही बाळा, खूप सोपं आहे हे. ठीक आहे. IJ मल्टीप्लाइड बाय MIJ. सर हे काय आहे? काय केलं हे तुम्ही? IJ वर IJ टाकला, खाली IJ. बाळांनो लक्ष द्या, सिंपल आहे. M112 आहे. मला आता याचा कोफॅक्टर काढायचा आहे. कोफॅक्टर A11. कोफॅक्टर जर काढायचा असेल तर मी काय करणार? -1 घेणार आणि -1 च्या डोक्यावर या गोष्टीची बेरीज करणार. हे काय? 1 1 1 + 1 एकतर 2 येणार, राईट. आणि त्याला मल्टिप्लाय करणार. जो पण काय तुमचा M मायनर आलाय तो आहे 2. आता बाळांनो मला एक गोष्ट सांगा, यामध्ये एकदम सिंपल लॉजिक सांगतो तुम्हाला, एकदम सिंपल ट्रिक सांगतो. विदाउट एनी हे कॅल्क्युलेशन तुम्ही डायरेक्ट टपाटप आन्सर काढाल कोफॅक्टरचे. एक लॉजिक, एक शॉर्टकट. बाळांनो सांगा होतं काय कोफॅक्टर काढताना? कोफॅक्टर काढताना याच्याकडे बघू नका. कोफॅक्टर काढताना -1 रेज टू काय होतंय की तुमची ऑर्डरची ऍडिशन होतीये. आता ऑर्डर बाळांनो मला सांगा, एकतर इवन असणार नाही तर ऑड असणार. म्हणजे 1 + 1 2 असणार किंवा 1 + 2 3 असणार. 2 + 1 3 असणार किंवा 2 + 2 4 असणार. एकतर 4 असणार किंवा याच्यात 3 असणार. बघा याच्यामध्ये ऑर्डर काय निघणार? रेस टू काय निघणार? I + J काय निघणार? एकतर 1 + 2, कारण फर्स्ट रो सेकंड कॉलम, किंवा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2, सेकंड रो फर्स्ट कॉलम 3 किंवा सेकंड रो सेकंड कॉलम 4. म्हणजे एकतर इवन किंवा एकतर ऑड. आणि -1 चा इवन स्क्वेअर प्लस असतो आणि ऑड निगेटिव्ह असतो. म्हणजे बेसिकली जेव्हा जेव्हा त्याची सम ऑड येते तेव्हा तेव्हा जो पण काय तुमचा मायनर निघलाय त्याला आपल्याला निगेटिव्ह करायचंय. एक्झॅक्टली. आणि जेव्हा जेव्हा त्याची सम इवन येते त्याला आपल्याला पॉझिटिव्ह करून ठेवायचं आहे. एक्झॅक्टली. बाकी सर काहीच नाहीये. अरे काहीच नाही मेरे लाला.
-1 चा रेस टू 1 + 2 इंटू आता M12 काय होता 1, काय होणार हा -1, हा काय वरचा होणार 2. सिंपल बेटा, को फॅक्टर एकदम चिंदी. -1 रेज टू, मला सांगा 2 + 1 सर इवन आहे. अरे घंटा इवन आहे. 2 + 1 ऑड आहे. ऑड आहे म्हटल्यावर काय आहे सर, ऑड आहे म्हटल्यावर अरे इथे 1 का केलं नालायकांनो, इथे जे 3 आहे ते 3 मल्टिप्लाय होणार. सर ऑड असेल तर काय होणार, ऑड असेल तर गोड ऑड असेल तर मायनस होणार बाळांनो, आणि इवन असेल तर प्लस होणार बाळांनो. सिंपलचं लॉजिक आहे बाळांनो, यामध्ये काय घंटा लॉजिक आहे यार. को फॅक्टर किती सिंपल स्टेप आहेत. पहिले आपण डिटर्मिनंट काढला, डिटर्मिनंट काढल्यानंतर तो 0 निघतोय का बघितलं, 0 तर नाही निघत आहे. मग काय केलं की हा याचा इन्व्हर्स निघू शकतो. इन्व्हर्स साठी मग ते लपाछपी खेळली की बाबा आपण काय काढलं, मायनर काढला. मायनर कसा काढायचा, M11 फर्स्ट रो झाका, फर्स्ट कॉलम झाका, फर्स्ट रो झाकली, फर्स्ट कॉलम झाकला, त्याच्यानंतर जो दिसतोय नंबर तो घेतला. सिंपल आहे बाळांनो, सिंपल. आणि ह्याचाच को फॅक्टर काढायचा असेल तर मी काय केला की -1 चा रेस टू केला, ऑर्डरची बेरीज केली. ऑर्डरची बेरीज इवन असेल तर तो -1 चा 1 होणार आणि तो मल्टिप्लाय होणार तुमच्या मायनरला. म्हणजे बेसिकली मायनरचा नंबर तोच राहणार आहे, एक तर तो पॉझिटिव्ह राहणार किंवा निगेटिव्ह, डिपेंड्स अपॉन ते वरची बेरीज. म्हणजे रेस टू जे आपण करतो ना -1 रेस टू, त्याची बेरीज जर इवन असेल तर त्याला मल्टिप्लाय होणार 1, तर तो तसाच राहणार. पण त्याची बेरीज जर ऑड असेल त्याला मल्टिप्लाय होणार -1, तो मायनस होणार. सिंपल गोष्ट आहे नालायकांनो, सिंपल आहे हे. ठीक आहे, येस सर. बाळांनो ह्या गोष्टीला आहेत ना मुलं एवढी घाबरतात, जेव्हा इन्व्हर्स काढा असं जर विचारलं तर ना टीचरनी, तर 4-5 पोरं पळून जातात, क्लासमधून निघून जातात. काय काय मुलं डायरेक्टली बिल्डिंग वरून उड्या मारतात, जीव देतात. 4 सुसाईड केलेत मुलांनी आतापर्यंत इन्व्हर्स काढण्यासाठी. किती फालतू कन्सेप्ट आहे ही नालायकांनो. आता A22 मला सांगा, A22 काय होणार, -1 + 2 + 2 इवन होणार नालायकांनो, आणि आहे त्याला 2. काय अरे हे असले छटरफुटर एक्झाम्पल मी नाही सॉल्व्ह करत बाळांनो, तुमच्यासाठी करावं लागतंय. ठीक आहे, चला आता सर आम्हाला कळालं, स्टेप बाय स्टेप आन्सर कळालं. आम्हाला हे कळालं की पहिल्यांदा ऍडजॉइंट काढण्यासाठी डिटर्मिनंट काढावा लागतो. एक्झॅक्टली 100% राईट बेटा. सर आम्हाला त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू पाहावी लागते. बरोबर बेटा. ती जर 0 नसेल तर आपण त्याचा मायनर काढणार. एक्झॅक्टली बेटा. बेटा मला सांग मायनर कसा काढणार. मायनर सर आपण लपाछपी खेळणार. लपाछपी कशी खेळणार, जर M11 काढायचा असेल तर फर्स्ट रो हाईड, फर्स्ट कॉलम हाईड, उरलेला नंबर आपला असणार मायनर. सर हे सगळे मायनर काढल्यानंतर -1 च्या डोक्यावर आपण M11 असेल तर त्याच्या ऑर्डरची बेरीज करणार 1 + 1, आणि ती जर इवन निघाली तर ती मल्टिप्लाय M1 च्या व्हॅल्यूला करणार. एक्झॅक्टली. जर ती इवन असेल तर -1 चा पण इवन स्क्वेअर म्हणजे इवन रेस टू हा प्लस येणार. +1 आला की तोच नंबर राहणार. आणि जर रेस टू 3 असेल किंवा 5 असेल किंवा 3 असेल तर ती -1 होणार, आणि ते -1 त्या M21 च्या किंवा जे पण कशाच्या गोष्टी त्याची व्हॅल्यू जर 2 असेल वगैरे तर ती मायनस होणार. एक्झॅक्टली बेटा. सर आता आपण को फॅक्टर तर काढले, एक्झॅक्टली आपण मायनर पण काढले. बरोबर बेटा. आता सर ऍडजॉइंट मेथडने इन्व्हर्स कधी काढणार. बाळांनो पहिल्यांदा हे जे ऍडजॉइंट आपलं सॉरी को फॅक्टर काढलेत ना ते इज्जतीत लिहून घ्या मॅट्रिक्स मध्ये. ठीक आहे, येस सर. इस देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, इस देश की धरती, इस देश की धरती. सर रॉंग लिहिलंय तुम्ही, कारण की हे बघा ह्याला ऑर्डर प्रमाणे लिहावं लागणार. यस बेटा. A11 2, A12 फर्स्ट रो सेकंड कॉलम -1,
A21 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम -3, A22 सेकंड रो सेकंड कॉलम. इस देश की धरती. बाळांनो मी हा फॉर्म्युला इथे रब करून टाकतो, तुम्हाला तो लक्षात आलेला आहे. येस सर. बाळांनो मला सांगा आता हे इनव्हर्स आलं का? बाळांनो मी तुम्हाला एक गंमत सांगू का? अजून आपण ऍडजॉइंटच नाही काढला तर ऍडजॉइंट मेथडने इनव्हर्स काय घंटा काढणार सर? हे काय बोलताय? मग एवढं जे मेहनत केली, मग आता सध्याला आपण ऍडजॉइंट कधी येणार? ऍडजॉइंट आता एक मी चुटकी वाजवेल लगेच ऍडजॉइंट येईल. सर चुटकी वाजवा ना सर, वाजवा चुटकी वाजवतो बाळांनो. चुटकी वाजवायला माझ्याकडे चुटकी नाहीये, असं म्हणजे चुटकी हे नाहीये, कळतंय का? ठीक आहे. सो ऍडजॉइंट कसा असणार बाळांनो? ए चा ऍडजॉइंट, ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू हा जो ए निघालाय ना कोफॅक्टरचा, याचा ट्रान्सपोज करणे. सर ट्रान्सपोज म्हणजे काय? अरे आडव्याला उभं कर आणि उभ्याला आडवं कर. येस सर, जमलं सर. 2 - 3 आडवा झाला. येस. -1 2 आडवा झाला. येस. हा आहे ऍडजॉइंट. सर आता इनव्हर्स निघाला बेटा. आता शेवटचा तडका, इनव्हर्सचा एक फॉर्म्युला आहे. सर काय फालतूपणा आहे, कधी येणार इनव्हर्स? बाळा एकच गोष्ट करायची आता तुला, शेवटची एकच गोष्ट. ए चा इनव्हर्स इज इक्वल टू, फॉर्म्युला आहे बाळांनो, ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए मल्टिप्लाइड बाय ऍडजॉइंट ऑफ ए. सर बेसिकली तसं बघायला झालं तर इनव्हर्स काढणं खूप इझी आहे बरं का, कारण की याच्यामध्ये स्टेप्स जर लक्षात ठेवल्या तर फायनल आन्सर टनाटन येऊ शकतं. एक्झॅक्टली बेटा. हे तुम्हाला लेंदी आहे पण डिफिकल्ट नाही. गोष्टी दोन प्रकारच्या असतात, एक डिफिकल्ट आणि एक लेंदी. हे लेंदी मध्ये मोडलं जाईल, हे डिफिकल्ट मध्ये मोडलं जाणार नाही. यामध्ये जर स्टेप्स तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर त्याच्यानंतर हे सॉल्व्ह करणं चुटकी वाजवल्यासारखं आहे. चुटकी वाजवता आली पाहिजे. ठीक आहे, लक्षात घ्या. 1 डिवाइड बाय, सर डिटर्मिनंट काय होता आठवा ना? 4 मधून 3 गेले, 1 होता. सर एकच आहे. 1 डिवाइड बाय 1 1 1 1 जाणार सर. मल्टिप्लाइड बाय म्हणजे सर जो ऍडजॉइंट आहे हा तोच या केस मध्ये इनव्हर्स निघाला. येस सर. म्हणजे सर दरवेळेस असं होणार नाही ना, आलाय का? इट डिपेंड्स ऑन डिटर्मिनंट. आपल्या केसमध्ये डिटर्मिनंटच 1 होता, त्यामुळे 1/1 गेला. सो फायनल आन्सर आपलं हे आलं. लक्षात घ्या फायनल आन्सर काय आलं, कसं केलं. ठीक आहे. येस सर, यू आर व्हेरी ग्रेट सर. येस आय एम. ठीक आहे. सो बाळांनो तुम्हाला लक्षात आली असेल इनव्हर्स मेथड. बाळांनो माझी अशी इच्छा आहे की आता आपण पुढची मेथड बघितली पाहिजे. सर आज राहू द्यात ना, आज आम्ही हा इनव्हर्सचा व्हिडिओ बघितला, आम्हाला ही इनव्हर्सची गोष्ट कळाली, हीच खूप जास्त झाली. सर आता ओव्हरलोड होईल जर दुसरी मेथड तुम्ही आत्ताच शिकवली तर. बेटा लक्षात ठेवा, ऍटलिस्ट आपण या ऍडजॉइंट मेथडचा इनव्हर्स जे आहे ना, याची जरा थोडासा शॉर्टकट मी तुम्हाला सांगतो. सर मग आधी सांगायचा, अरे नालायकानो स्टेप्स सांगतो मी तुम्हाला कशा लक्षात ठेवायच्या. फॉर एक्झाम्पल एक मॅट्रिक्स आहे ABCD, याचा काढायचा पहिल्यांदा डिटर्मिनंट. आता हा आहे Z इज इक्वल टू, समजा Z चा डिटर्मिनंट काढला. त्यानंतर बाळांनो काढायचे मायनर. मायनर म्हणजे M11 M12 M13, ठीक आहे ना, जे काय असतील. आता या केसमध्ये M11 M12 आहे, M21 आणि M22 आहे. त्यानंतर बाळांनो काढायचे कोफॅक्टर. कोफॅक्टर कसे काढायचे? कोफॅक्टर म्हणजे काय नाही, सिंपल -1 ला घ्यायचा आणि या दोघांच्या ऑर्डरची सम करायची. आता ही जी सम आहे, ही जर सम इवन असेल तर हा -1 कन्वर्ट होणार 1 मध्ये आणि तोच मल्टिप्लाय होणार तुमच्या मायनरशी, मग मायनर सेम राहणार. पण जर हा ऑड असेल तर हा -1 कन्वर्ट होणार -1 मध्ये आणि -1 ज्यावेळेस तुमच्या मायनरशी मल्टिप्लाय होणार तेव्हा तुमचा मायनर होणार निगेटिव्ह, आणि जर आधी निगेटिव्ह असेल तर तो होणार पॉझिटिव्ह. कळतंय का? येस सर.
सर को फॅक्टर काढल्यानंतर काय करायचं? को फॅक्टरची मांडणी करायची. A11, A12, A21, A22. सर त्यानंतर काय करायचं? याचा घ्यायचा ट्रान्सपोज. सर त्याच्यानंतर काय करायचं? हा ट्रान्सपोज घेतल्यानंतर बाळांनो सिंपल संपलेलं आहे सगळं. कारण ट्रान्सपोज तुम्ही जसा घेतला तो बनतो तुमचा ऍडजॉइंट. आणि ऍडजॉइंट जसा बनला रे बनला, त्याचा फॉर्म्युला यूज करायचा. A इनवर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ A मल्टिप्लाइड बाय ऍडजॉइंट ऑफ A. सिंपल. आय होप तुम्ही ह्या स्टेप्स बाळांनो थोड्याशा लक्षात ठेवल्या ना तुम्ही, सगळी जर्नी इझी होऊन जाईल. आणि आतापर्यंत आणि बाळांनो उद्या आपण काय करणार आहे माहिती का? याची पण प्रॅक्टिस करणार आहे, एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम्स पण बघणार आहे. आणि बाळांनो सगळ्यात महत्वाचं इनवर्स मेथड तर राहिली ना. इनवर्स मेथडने इनवर्स फाइंड आउट करण्याची. ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो, बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा नालायकांनो, कमेंट करा. चलो बाय, मिलते हैं अगले लेक्चर में.